सिद्ध व्हा गाडू राक्षसी बंड धर्मस्थळ तोडीती तयाला देऊ शासन दंड. व्यासपीठावरती उपस्थित सर्व संत सज्जन मंडळी, किंबहुना मी असं म्हणेन की आजची सभा असून हे चिंतन बैठक आहे. या बैठकीमध्ये ठोस निर्णय घेतले जातात. तसे आज वक्त्यांच्या माध्यमातून बरेच चांगले निर्णय, चांगले संदेश दिले झाले आहेत आणि त्याचा आपण विचार करून पुढे पाऊल टाकायचं. हा भक्ती आणि शक्तीचा जणू संगम आहे, लक्षात घ्या. श्रीराम भक्त वानर सेना, कृष्ण भक्त पांडव आणि तेच वारकरी हरीचे पायिक करती इथे तांडव. तेच वारकरी हरीचे पायिक करती इथे तांडव. हा संघर्ष 2007 पासूनचा आहे, संतभूमी संरक्षणाचा. मित्रहो, माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यामध्ये, म्हणजे राजर्षी शाहू महाराज ज्या तालुक्यातून दत्तक केले तो माझा तालुका कागल आहे आणि एका सामान्य शेतकऱ्याचा मी पुत्र आहे. त्यामुळे प्रथम मी शेतकरी आहे, नंतर वारकरी. आणि शेतकरी हाच वारकरी आणि वारकरी हाच महाराष्ट्रात शेतकरी आहे आणि तोच लढवय्या आहे, हे विसरू नका. न्यायासाठी तोच लढू शकतो म्हणून तुम्ही म्हटलेलं आहे. आणि अशा आमच्या कृषकांना या संत भूमीमध्ये कृषका लावून देशोधरी हे गुंड झाले मंत्री. कृषका लावून देशोधरी हे गुंड झाले मंत्री आणि अपवादास्पद पूर्वी पण आता वाढू लागली जंत्री. आणि याचा पाडाव करण्यासाठी जमलेला हा भक्ती शक्ती संगम सोहळा. त्यामुळं आत्मविश्वास ज्वलंत ठेवा. काही संत मंडळी नवीनही उपस्थित झालेले आहेत. जरी ते त्यांचं स्वागत करू शकले नाहीत आपला आयोजक, काही माझ्या वतीनं मी सर्वांचं उत्स्फूर्त सहर्ष स्वागत करतो. काही नंतर येऊन संत माहिती, त्यामुळे कोणी नाराज व्हायचं नाही. आणि वेळेच्या अभावामुळं कदाचित सर्वांनाही शक्य नाही, पण अंतराळाचं जाणून घेण्यासाठी माझं तुम्ही आज उपस्थित आहात. खरडा 2007 पासून काय, ज्यावेळी तुकोबारायांच्या तपोमी डोंगराला राजकीय बिल्डरांनी खाली लावल्या तेव्हापासूनचा हा उठाव आहे संत भूमीमध्ये. मला नावं घ्यायला हरकत नाही, कारण काही राजकीय लोकांनी माघार घेतलेली आहे, शरण आलेले आणि शरण आलेल्याला अभय देणं हे आमच्या संतांचं काम आहे. त्यामध्ये 2007 ला प्रथम भालचंद्र डोंगराला ज्याने खाली लावल्या ते रामशेठ ठाकूर पनवेलचे खासदार. त्यांचा प्रवास राजकीय, शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेसमधून बीजेपी मध्ये असे हे चालू आता पाहताय तुम्ही. कारण तत्वनिष्ठा आणि पक्षनिष्ठा या बाबतीत महाराष्ट्र बदनाम जगाच्या पाठीवरती झालेला आहे. ते कोणी जगाला सांगायची गरज नाही. तत्वनिष्ठा राहिली नाही, पक्षनिष्ठा राहिली नाही. अनावंगी सर्व जर कारभार असेल तर तो महाराष्ट्राचा काय भारतभर नंगानात चाललाय सगळीकडे काय. आणि म्हणून कुठेतरी थांबलं पाहिजे. आपल्या संतांच्या भूमीबाबत निष्ठा अबाधित राहण्यासाठी मला वारकऱ्यांना जाणं करावं लागलं 2007 मध्ये. वास्तविक काय गरज होती या नेत्यांना या संत भूमीत डाऊ केमिकल सारखी कंपनी आणण्याची, ज्या कंपनीनं जगभर कोट्यावधी माणसं मारली अनिरुद्धाचं रसायन बॉम्ब बनवून, ती कुठं आणली, भंडार आणि भामचंद्र डोंगराच्या मध्यवर्ती शिंदे गावात आणली. आणि प्रथम ज्यावेळी मला कळलं तर पूर्वी 1 वर्ष अगोदर 2007 ला रामशेठ ठाकूर यांच्या खाली मी थांबवलेल्या होत्या. झालं काय, तेव्हा पैसा, आता तुकोबरेश्वर सांगतात तुका म्हणे धन लावी पोराची भांडण. त्या धनामुळे सगळा घात झालेला आहे. त्यामुळे संत त्या भरीच पडत नाहीत. नरगे मुक्ती धन, पण जास्त धन आणि संपदा जर आपल्याकडे दिसत असेल तर आमच्या महाराष्ट्रातल्या स्वतःला भ भ प समजणाऱ्यांच्याकडे दिसेल.
ही शोकांतिक आहे, लक्षात घ्या. मी परवा बसायला प्रकल्पामध्ये बोललो, अहो विदर्भ मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस लागला, ज्या मराठवाड्याला कीर्तनकारांनी लुटलं पाकिटानं, कुणाला दया आली का हो त्या कीर्तनकारांना? तुला एखाद्याचं घर आता पाण्यात बसलेलं आहे आणि हे घे तुमच्या गावाने तुमच्या प्रांताने मला लाखो रुपयांनी पाकिटं दिले आणि हे माझं घ्या. कुणी आला का? मला सुद्धा मला सांगा काय? ज्या तुकोबरायांचं तत्वज्ञान तुम्ही मांडता, जे का रंजले गांजले त्याची म्हणे तो आपुले, तो ती साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. या वचनाची तरी थोडीशी जाणीव ठेवून लाज ठेवा. महाराष्ट्राला लुटत निघालेला आहात, इकडे संतभूमी फुटत आहे, तपोभूमी फुटत आहे, तुम्ही भ्र काढत नाही, एवढे तुम्ही लाचार झाला धनाच्या अधीन आणि या राजकीय लोकांच्या मानाच्या अधीन. एवढे लाचार होऊ नका. आणि ही जागा करण्यासाठी हा स्वाभिमान, महाराष्ट्राचा संतभूमीचा शूरवीरांचा स्वाभिमान जागा करणारे आंदोलन आहे, लक्षात घ्या. त्याचा अर्थ काय? महाराष्ट्र म्हणतो आपण, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? अरे महाराष्ट्र म्हणजे शूरवीरांची भूमी, योग्य छत्रपतींची भूमी, आमच्या जगद्गुरूंची भूमी आहे. आणि जो जगद्गुरू केवळ महाराष्ट्राचा नाही, तो स्वयंघोषित संतवीर नाही. आजकाल जो तो उठतोय संतवीर काय, क्रांतीवीर काय, अरे काय क्रांती केली तुम्ही, काय तुम्ही संतत्व गाजवलं मला सांगा बरं. अरे तुकोबाराय खुद्द आपल्या अभंगात म्हणतात, संत पदवी नको आम्हास. मला नाही वाटलं हा, तो जगाचा जगद्गुरू म्हणतो की संत पदवी नको आम्हास. काय काय तुम्हाला असं पोहायला लागले पाठीमागे पिढ लावायला, आणि तुमचं कर्तृत्व काय काय केलं तुम्ही आज? अरे वारकरी हात मारण आहे. संत म्हणताय मी प्रणिपात करतो, वारकऱ्यांच्या चरणी दंडवत घालतो. वारकरी एवढी महान पदवी असताना तुम्हाला पदव्या मिळवाव्या वाटतात कशासाठी? म्हणून लक्षात घ्या, हे आंदोलन जे आहे ना, हे आंदोलन ह्या महाराष्ट्राला तेजोमय बनवण्यासाठी आहे. हे असं काय ते प्रण मी घेतलेलं आहे, उगे तसा अंगपणे घेतलेला नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं, जो अन्याय आज होत होतोय शेतकऱ्यांच्यावरती, वारकऱ्यांच्यावरती, संतभूमीवरती, त्या कृषी संस्कृतीवरती, तो प्रचंड आहे. कुणी बोलायला तयार नाही, अहो कुणी बोलायला तयार नाही लक्षात. आणि आंदोलन, अहो लोकांना एवढं हे बोलले की आता हे विचारवंत सुद्धा संत वाङ्मयाच्या अभ्यासात शासकीय पदव्या त्यांना दिल्या जातात. तुकाराम महाराजांचे वंशज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात, पण तुकोबारायांच्या या तपोभूमीबाबत बोलायला तयार. एवढे तुम्ही लाचार. अरे माझ्या वडिलांची मिरासीचा देवा म्हणणारा तुकोबाराय कुठे आणि तुम्ही वंशज कुठे? तुम्हाला भूषण वाटायला पाहिजे होतं. मग अशी कोणीतरी म्हणलं की आपले वक्ते म्हणले की काही निरोप असेल तर सांगा, देऊळ संस्थानला निघालोय. अरे त्या देऊळ संस्थाननं तुकाराम महाराजांच्या राज्य संरक्षित स्मारक घोषित केल्यानंतर पहिले हातात घेणारे कोण असेल तर संस्थान आहे. लाज वाटली पाहिजे त्या संस्थांना. आणि मी बोलत नाही महाराज, माझ्याकडे ऐतिहासिक दस्तावेज पत्र डॉक्युमेंटरी गॅजेट आहे. एक पत्र काढलं ना, आम्हाला घरी धन शब्दांची तर रत्ने, शब्दांची तर शस्त्रे यत्न करू, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोक. खायला करून टाकूया सगळ्या गद्दारांना. लक्षात घ्या, गद्दार का म्हणतो? अरे जी भूमी मी अथक प्रयासानं राज्य संरक्षित स्मारक म्हणून संविधानिक घोषित करायला लावली शासनाला 2011ला. हा प्रयास माझा 2007 पासून चालू होता. मी आज खाली थांबवलं म्हटलं, पण पुढे शाश्वतीता या लोकांची. आणि भ्रष्ट तहसील महसूल किती, कार्यालय किती भ्रष्ट आहे तुम्हाला माहित आहे, पेपरमध्ये वाचताय. आज थांबवली मी आहे तोपर्यंत थांबेल, पण शाश्वत त्याची सुरक्षा काय याचं होईल. आज भंडारा डोंगरामध्ये तुम्हाला कल्पना नसेल, 2003 पासून तुम्ही पूर्वी जर 3च्या अगोदर गेला असाल, 2003च्या अगोदर भंडाऱ्या डोंगरावरती जगद्गुरू तुकाराम महाराजांचं प्राचीन दगडी मंदिर
तिथे चरण पादुका होत्या. त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर होतं. वारकऱ्यांना राहण्यासाठी सुंदर धर्मशाळा होती. चिंतन मंडप समोर होता. कुठे का हा वारसा पाडला? कुणी काय दिले तुम्हाला अधिकार दिले? बुलडोजर लावून भुईसभाच्या त्या बाळासाहेब काशीत दे, पण कुणी बोलायला तयार नाही. तुम्हाला मंदिरात बांधायचं होतं ना, कुणी हरकत घेतली होती तुमच्या मंदिराला? दुसरीकडे जागा होती ना, होती की नाही जागा? आज छत्रपती शिवरायांचा जन्म तिथे झाला शिवनेरीवरती. एखादा पैसेवाला धनिक बिल्डर मध्ये मी हे पाडून टाकतो, जुनं झालेलं आहे, आणि नवीन आरसीसी बांधतो. तुम्ही मान्य करा? मान्य करा का? मग मला ह्याची उत्तरं दिली गेली पाहिजे. ही लढाई फार मोठी आहे, याची उत्तर मला हवी आहे. पुरातत्व खात्याला हे काम होतं की ह्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सुरक्षित करणं, पण त्यांनीही काम केलं नाही. सगळ्यांचा धाबे दणाणलेले आहेत. एक कुणी बोलायला माझ्या पुढे येत नाही ना. प्रशासकीय बोलू शकतो आणि माझा पराक्रम सगळ्यांना माहित आहे. 2010ला हे कलेक्टर ऑफिस पेटवण्यासाठी 2 लिटरची बॉटल जेव्हा घेऊन गेलो त्यावेळी राज्य संरक्षित स्मारक घोषित झाले आहे. हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. अथक तयार झाले. मला माझ्यावरती अन्याय झालेला सांगण्यात रस नाही आहे, पण या जगद्गुरु तुकोबरायांच्या तपोभूमीवरती होत असलेला अन्याय जर तुम्ही उघड्या डोळ्याने पाहत असाल तर तुम्ही षंड म्हणून जन्माला आलेला आहात का? वीर विठ्ठलाचे गावे म्हणणारे आमच्या तुकोबरायाने तुमचं कुठे गेलं वीरत्व? तुमचं कुठे गेलं शूरत्व? वीर विठ्ठलाच्या गाड्यांचं, आमच्या मावळ्यांचं वीरत्व कुठे गेलं? धनिका कोणी चुकलं शूरत्व? हा कलंक पुसण्यासाठी ही सभा आहे. ही जी चिंतन बैठक आहे, ही हा कलंक महाराष्ट्राचा पुसण्यासाठी आमच्या शेंडगे पाटलांना बबरुवान, मला वाटतं तो महाभारताचाच बबरुवान मला तरी वाटतो. बबरुवान बिरादार महाराज म्हणजे मी तुमच्याबरोबर आहे. संत भूमी संरक्षक संघर्ष समितीला अखिल भारतीय मराठा महासंघाचा पूर्ण पाठिंबा असेल म्हणजे आता हळूहळू यायला पुण्यामध्ये तत्पूर्वी मला उल्लेख करावा लागेल की शिवसेनेनं पाठिंबा दिला. शिवसेना म्हणजे कुठली आणि प्रश्न निर्माण काय नाही, त्यांनी फार वाटा करून टाकले. उठा आता बाबा हो उठा, हीच वेळ आहे उठावाची. म्हणून अशा की त्या अध्यक्षांनी पाठिंबा दिला म्हणजे लवकरच त्यांची भेटी होऊ शकते उद्धव ठाकरे साहेबांची, आणि पत्रकार परिषद घेऊन असा पाठिंबा ते घेतले. मुंबईत करतील किंवा पुण्यात करतील होऊ शकते. तर मला कुणाला बाबलं नाही, कारण हे नेते सर्व पक्षी काय म्हणतात, माझा जन्म वारकऱ्यांच्या घरात झालेला आहे. सगळ्याच पक्षात नेते आहेत. हा मग आता ही घडी परीक्षेची आहे. मग त्या प्रिय असणाऱ्या वारकऱ्यांची तपोभूमी फोडायला कोण कोण आहे तिथे, त्याचा शोध आणि बोध घेतला पाहिजे. लक्षात घ्या, हा संघर्ष फार मोठा आहे. सर्व पक्षांना धुवून काढणारा आहे, त्यांची प्रतिमा सुद्धा उजळणारा आहे. म्हणून इथं सर्व पक्षीय कोणीतरी असाल तर पक्ष बाजूला ठेवा आणि वारकरी मनाचा पुढे या. आणि नेते येतील आणि जातील आणि सत्ता येईल आणि जाईल. माझा तुकोबराय म्हणतोय, आणि सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई. ऐका नाही महाराज वचन, तुमची सत्ता आणि संपत्ती जिथल्या तिथे राहील. काळ फार प्रबल असतो, काळ तुम्हाला उघडं पाडल्याशिवाय ठेवणार नाही, आणि ती घडी आज महाराष्ट्रात आलेली आहे. आमच्या तुकोबरायचं वचन आहे, या रे हरिदासानो चिंकू कलिका. अरे काळ सलाम गुलाम तुकड्या घरी रावत वासा म्हणणार आमचा तुकाराम. तुकाराम नाम घेतात कापे, यमाचा थरका पुरणारा तुकाराम आज तुमच्या आमच्यामध्ये संचारलेला आहे. म्हणून तुम्ही इथं आलेले आहात. खऱ्या अर्थानं तुम्ही जे आज आलेला तुमच्यामध्ये तो तुकाराम संचारलेला आहे. असा जो म्हणे विद्रोही तुकाराम, काय म्हणते मी
आवडत नाही काय ना हा विद्रोह म्हटलं बरं का. विद्रोह शब्द मध्यंतर नको. अरे काय नको, अन्यायाच्या विरुद्ध तो बंड करून उठतो तो विद्रोह असतो. आम्हाला आमचा जर न्याय हक्क मिळत नसेल आणि जर बंड करून उठत असो तर कमी विद्रोह म्हणत असाल, जरूर विद्रोही तुकाराम म्हणा किंवा विद्रोही तुकया भक्त म्हणा, आम्हाला भूषण आहे. म्हणून हा विद्रोही तुकाराम महाराष्ट्रात जागा झालेला आहे. आता ही नांदी आहे, परिवर्तनाची नांदी आहे. अहो भामचंद्र भंडारा डोंगराला सुरुंग लावून जाणून आणि नवक्रांतीला एक तेज दिले आमच्या. काय त्या अपराधी तरी गणना झालेले अपराधी आहेत, पण त्यामध्ये ज्याने खाणी लावल्या त्या पनवेलच्या रामसेठ ठाकूरला उपरती झाली. त्या रामेश्वर भट्टाला कशी झाली तशी, तसा शरण गेला रामेश्वर, तसा रामसेठ ठाकूर म्हणला या भामचंद्र डोंगराची जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची तपोभूमी, तिची काय ट्रस्ट काय संस्था आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी सेवा ट्रस्ट स्थापन केली 2007 ला. त्या ट्रस्टीच्या मागणीनुसार हे दोन्ही डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून कायम राहावे असं स्वतः रामसेठ ठाकूरचे चिरंजीव त्यांनी पत्र दिले आहे शासनाकडे. त्यांच्यासाठी काय वापर जे शरण येतात ना त्यांचा आपण गौरव करायचा. आज त्याच डोंगरामध्ये कोण कोण आहेत, दिलीप डोंगरे, अशोक खांडेबराड. आता या पक्षांची नाव घेत नाही, मला लाजून मान खाली घालायला लागेल म्हणून फक्त नाव आणि आहेत उपस्थित. लांडगे कोण आहेत तुम्हाला माहित आहे, ते लचके कोण करतात ते लांडगे. त्यामुळं पक्षाचा उल्लेख नको जगाला. पण तुम्हाला होणारच आहे, आधार महिला तुम्हाला सोडणार नाही, 7 बारे डिक्लेअर करणार आहे जाहीर. आणि कुणी कुणी पत्र दिली त्या राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर हलकती कुणी घेतल्या त्यांची पत्र डिक्लेअर करणार आहे. निश्चिंतपणे हा लढा आपण जिंकणार, जिंकलोय. कृष्ण काय म्हणतात, अरे हे मेले आपल्या करणीनं मेले, निमित्त हो आणि लढ. तसं हे आपल्या करणीनं दुष्ट करणीनं मेले आणि लढाई लढाईची. कारण का जगापुढे कळलं पाहिजे कोण कोण लढाईला समोर आहे. तसे कळू द्यात ना. आमच्याशी युद्ध करायला निघाल्यात संत भूमीच्या वारकऱ्यांची निष्ठावंताची तपोभूमी बळकावायला निघालेली आहे. घसा घाला निघाल्यात त्या बिल्डरही पुढे आली पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनाची जी काही धोरणं आहे वास्तविक या महाराष्ट्रात या पुण्यनगरीत तर सांस्कृतिक राजधानी म्हणतो. हा या राजधानीत काय काय चाललेलं आहे. अहो आता अलीकडे बातम्या येत आहेत की पुणे शहर हे गुन्हेगारी जगताच्या रडारवरती पुढे निघालेलं आहे. कोयता गॅंग काय आणि काय काय पेपर मध्ये आम्ही वाचतो. अलीकडे पुण्यनगरी, पुण्यपट्टण, एकेकाली नाव काय होतं पुण्यपट्टण. पण आता म्हणायची वेळ आलेली आहे जिथं पुण्याचं पतन होतं तेच काय पुण्यपट्टण, पुण्याचं पतन. अरे जगद्गुरु तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, छत्रपती संभाजी, हा जिथं बलिदान क्षेत्र आहे तुळापूरला, ही सगळी पंचकृषी पवित्र पावन तेजोमय स्फूर्तिमय ज्ञान विज्ञान संपन्न असणारी. विज्ञान संपन्न का म्हणला तुम्ही? हो, जगातला पहिला सत्याग्रही विज्ञानवादी संत कोण असेल तर माझा तुकाराम आहे. जो अणु रेणूया ठोकळा तुका आकाशा एवढा म्हणणारा, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती म्हणणारा, ज्याच्या एका सिद्धांतावरती महाराष्ट्रात चळवळी उभा राहिलेली आहे. हा तुकाराम केवळ वारकऱ्यांचा नाही, अरे बहुजनांचा तुकाराम. काय म्हटलं? बहुजनांचा तुकाराम. आज मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, यांना कोण दिली आहे? तुकाराम. माझा आव्हान आहे या सगळ्या चळवळीला, या संघटनेला. आज जर तुकाराम महाराजांची तपोभूमी विध्वंस होत असेल, फुटत असेल आणि जर तुकाराम महाराज तुम्हाला प्रिय असेल तर तुम्हाला आवाहन करतोय लवकर समावेश ठेवा, मागे राहू नका. हा तुकाराम जर जागवायचा असेल, त्यांच्या सिद्धांतावरती जर तुमच्या चळवळी उभारल्या असतील
तर तुम्ही मागे राहू नका. आणि मला आश्वासित केलंय की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण नुसतं आहोत नको, मला क्रियाशील प्रयोग पाहिजे तुमचे. जसं भांडारकर प्राच्य विद्या इन्स्टिट्यूट फोडली, छत्रपती शिवरायांची बदनामी तिथून झाली, ते वाङ्मय तिथून दिलं गेलं म्हणून तुम्ही फोडली, तसं तुम्ही आज जी यंत्रणा आहे ती बेकायदेशीर आहे, जी एमआयडीसी आहे ती बेकायदेशीर आहे, तिच्या विरोध ज्यावेळी तुम्ही आक्रमक व्हाल लढा, त्यावेळी मी नाव सार्थ थांबणे. तुमचे संबंधित ब्रिगेड असो, मराठा सेवा संघ असो, अखिल भारतीय मराठा महासंघ असो, हे कधी नाव सार्थ ठरतो तरी आपण काही कृतीशील प्रयोग करतो. पण आता आपल्याला एवढंही आक्रमक व्हायचं कारण नाही. आपण संविधान आपल्या बरोबर आहे. ही लढाई संविधानिक आहे, लक्षात घ्या. एकही रक्ताचा थेंब न सांडता या राज्यकर्त्यांचा पाडाव करण्याची ताकद आणि संतभूमी आधार करण्याची ताकद संविधानात आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, मी अभ्यास केला. 2007ला ज्यावेळी खाणी थांबवल्या, सनदशील मार्गाने गेलो, याचा शोध आणि बोध घ्या म्हटलं. आपला इतिहास फार मोठा आहे. सकला, भंडारा, भामचंद्र घोरडेश्वर डोंगराचे दस्तावेज काढले. आज भंडारा डोंगर पूर्ण फॉरेस्ट मध्ये मारा, पण तिथे सुद्धा अधिकार सांगता येईल आमची खाजगी प्रॉपर्टी आहे. तो इनाम कुणाला दिला? नातू नावाच्या ब्राह्मणाला भंडारा डोंगर इनाम दिलेला आहे. कशासाठी? अरे तो या देशाची गद्दारी करतो, या मराठाची गद्दारी करतो, त्या नातूला इनाम दिलेला आहे तो भंडारा डोंगर. तुम्ही सहन करा? सहन करणार? एक लक्षात घ्या. का तर शनिवार वाड्यावरची युनियन जॅक फडकवला कुणी? नातू नावाच्या ब्राह्मणाने. मराठी साम्राज्य म्हणजे लयास जायला कारणीभूत हेच. काय शिवरायांचं पुत्रवत प्रजेचं पालन तुमच्याकडून घडलं नाही. ते जर पुत्रवत प्रजेचं पालन तुम्ही केलं असतं तर आधी साम्राज्य आबाधित राहिलं असतं लक्षात. पण आता हे कारण आम्ही त्यांचे मला सांगायचे नाही, सगळी हिस्ट्री माझ्याकडे आहे आणि तुम्ही हे व्हॉट्सअपवर याचे कारण आम्ही ऐकत आहात. पण हे गद्दार करणाऱ्यांना इनाम म्हणून भंडारा डोंगर दिला. तो कशाला दिला? गवत कापण्यापुरताचा अधिकार. बस. तिथं तोडफोड करायला कोणाला राहील, डेव्हलपमेंट करायचा राहील नाही. आणि तो आज ज्यावेळी खालसा झाला, म्हणजे ह्या सगळा इनामी डोंगर, म्हणजे ज्यावेळी स्वातंत्र्य झालं, आपलं भारतीय स्वातंत्र्य आघाडी मिळाली, त्यावेळी इनामी जमिनी खालसा झालेल्या आहेत. ते राजांच्या सुद्धा झालेल्या आहेत, सगळ्या जहागीरदारांच्या झाल्या आहेत. त्यावेळी तो खालसा होणार म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे लेखणी कुणाच्या हातात आहे आणि यांचे कारण आम्ही लेखणीच्या द्वारे काय काय केले आहे. आणि लगेच तो भंडारा डोंगर खरेदी दाखवला आणि इकडे भामचंद्र डोंगर जहागीरदार पटवर्धन राजे त्यांनी लिंबोरी पटकाना दाखवला. त्या भामचंद्र डोंगराच्या खरेदी खताला नाव आहे सरकारी नाव भामचंद्राचा डोंगर. अरे तो जर खाजगी आहे मग त्याचं नाव कसं काय सरकारी नाव भामचंद्राचा डोंगर? पुस्तक आलं का तुम्हाला सरकारी आहे तो? तसाच भंडारा डोंगर पूर्ण फॉरेस्ट मध्ये आहे. 2016ला भंडाऱ्याबाबत एक पत्र आहे प्रांताचं की सदर डोंगराची खरेदी अनियमित आहे आणि ती वर्ग करण्यात यावी फॉरेस्टला. आहेत फॉरेस्ट म्हणून सांगतो. ही लढाई चोपी करून ठेवलेली आहे. हे सगळं दस्तावेज गोळा करून मी तुम्हाला आणि आहेची भूमी मागतोय. आम्हाला राज्यकर्त्यांच्याकडून कवडी सुद्धा नको. राज्यकर्त्यांच्याकडून म्हणण्याचं माझं चुकलं जरा, शासनाकडून म्हणायचं आहे. आणि राज्यकर्ते येतात आणि जातात, त्यामुळे शासनाकडून जरी मूर्ख बसले असले तरी सुद्धा तिथं झुकवण्याची ताकद या राज्यकर्त्यांना आपल्यामध्ये आहे आणि सनदशील मार्गाने आहे. फक्त आपल्याला ती मांडणी व्यवस्थित करायची आहे आणि अभ्यास करून मी गेलेलो आहे. कारण 2007ला खाणी थांबवल्या त्यावेळी पहिलं पत्र पुरातत्वानं तहसीलदारला काय दिलं की सदर भामचंद्र डोंगर जरी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला नसला तरी त्या डोंगराचं जतन संरक्षण करणं आपल्या सगळ्यांचं काम आहे. असं कोण म्हणतं? पुरातत्व विभाग तहसीलदारला बोलतं.
पण मला तेवढा गोवा मिळाला. याचा अर्थ असा की राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया ही काय आहे पाहिली पाहिजे. म्हणून मी डोंगराचा इतिहास काढला. 1880 साली जेम्स बर्गिस नावाचा जागतिक संशोधक विश्व फिरलेला आहे. विश्वभरचा प्राचीन त्यानं स्थळांचा अभ्यास केलाय, त्या भारताचा अभ्यास केलाय. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये चाकण पासून 12 किलोमीटर अंतरावरती बामचंद्र आहे. त्या बामचंद्राचं डिटेल वर्णन केलंय. तो दस्तावेज आज डेक्कन कॉलेज जागतिक विद्यापीठ पुण्यात त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. डिटेल वर्णन त्याच्यामध्ये तो म्हणतो भंडारा डोंगर हे भामचंद्राची टेकडी आहे. आणि त्यावेळी एकसंघ मापन होतं कारण सह्याद्रीचा अविभाज्य भाग आहे. अहो यांनी काय काय करण्यात आलं तुम्हाला माहित नाही. एमआयडीसी यांना त्या खोऱ्यात बसवायची म्हणून यांनी इको सेन्सिटिव्ह झोन सुद्धा 10-12 किलोमीटर दूर ठेवला. भामचंद्र भंडारा सह्याद्रीचा अविभाज्य भाग आहे, शेवटचा भाग आहे. त्याच्यानंतर मग बाकीच्या टेकड्या आहेत. पण भामचंद्र तरी अविभाज्य भाग आहे. तो घेता आला असता इको सेन्सिटिव्ह झोन मधून, पण काय घेतलं नाही. त्याला माहित आहे आपली एमआयडीसी होणार. एमआयडीसी साठी इको सेन्सिटिव्ह म्हणून झोन बघा. त्याच्यानंतर राज्य संरक्षित स्मारक म्हणून मी सांगितलं ना, ज्यावेळी पुरातत्वानं सांगितलं त्याचा शोध घेतला. खूप मोठे दस्तावेज महाराजांचा अभंग चाईन म्हणून दाखवला. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार भावगिरी पाटाने वस्ती केली जाणवृत्ती शिरावले बरोबर मी हा एक अभंग्या पुरावा. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक दर्शनिका म्हणून जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये एक उल्लेख आहे. याच लेण्यामध्ये बसून तुकाराम महाराजांनी साधना केली. त्या लेण्यांचा इतिहास आहे. 7 वाहन कालखंडामध्ये या लेण्या निर्माण झाल्या. बौद्धकालीन आहे, जैनकालीन आहे, संगम आहे, संस्कृतीचा आपल्या संगम आहे. हा तुम्ही पुसाय निघालेला हा आमचा वारकरी समत्व आहे. आणि समतेची जय ध्वजा फडकवी चला वारकरी डाऊशी पाताळी काढून तांडव करतील वाली ते तांडव केलेलं आहे. आणि परत मला भामचंद्राच्या निमित्तानं तांडव पाहायचं असेल राज्यकर्त्यानो पहा. माझ्यावर प्रेम करणारा सर्व समाज आहे. कारण मी एक साधू आहे. साधू उंच नीच पाहत नसतो. ते काय पाठीचं मार नाही. मी कुणाच्या तरी सांगण्यावरून बोलायचं नाही बोलणार. अरे साधू आहे म्हणून राज्यकर्त्यावर हराम करावं. तुम्ही माझ्या बाबत मौन धारण केलेलं आहे. पण आता तोंड उघडावी लागतील, तुम्हाला बोलावं लागेल. इथं काय काय आहे त्या जगापुढे मांडावं लागेल. त्या संविधानिक इतिहासानुसारच 2011ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून भंडारा आणि भामचंद्रवर आधार केलेला आहे. मग आता गप का राज्यकर्त्यावर गप का तुम्ही बिल्डरांना पाठीशी घालताय, एमआयडीसीला पाठीशी घालताय. आम्ही नाही सांगितली होती एमआयडीसी तुम्हाला. या सर्व वाटोळा केला तुम्ही. नर्क केला. इंद्रायणीचा नर्क झालेला आहे. आणि तीर्थक्षेत्र विकास आपल्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी यांच्या योजना काय. अरे माझ्या भगिनींना सांगायची भगिनी नाही तुम्ही अफवा दाखवून येत आहे. भगिनीला सांगतो ती योजना घेण्यापेक्षा त्या हरामखोर ज्यांनी योजना दिल्यात ना तीर्थक्षेत्रात पहिलं नेत्या नाडवानी इंद्रायणी पुरवा ती पाणी बनवतो आणि नंतर आम्हाला ते पैसे देत होते 10-15 हजार ते तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी. अरे तीर्थ ठेवली का तुम्ही पवित्र, इंद्रायणी ठेवली का पवित्र. सत्तेसाठी काय काय खरोखर दाखवणार तुम्ही हा. म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही अनेक सांगितली होती एमआयडीसी. महाराष्ट्र शासनाचं काम होतं की ही एमआयडीसी तर खोऱ्यात आणतोय आपण. संत भूमीच्या भंडारा भामचंद्राच्या पवित्र परिसरात आणतोय. याच्यामुळं हा परिसर बाधित होईल. हे तुम्हाला कळायला नको पाहिजे होतं. इंडस्ट्रीमुळे किती वाटोळ झाले परिसर. तुम्ही कधी पुण्यावरून पंढरपूरला जाताना कुठलं कुटुंब काय काय कुटुंब एमआयडीसी तिथून जात असताना तुमच्या गाड्या पॅक असल्यातून तरी सुद्धा तुम्हाला आत उग्र वाटले. थोडी भयानक काय कुटुंब हे तुम्हाला माहित नव्हतं असं एमआयडीसी पण. आणि त्या पवित्र भूमीत तुम्ही एमआयडीसी आणून ठेवली. काम नव्हतं तुमचं. इथं विचारलं गेलं पाहिजे होतं की काय बाधित तर होणार नाही आमच्या एमआयडीसी म्हणून. पण महाराज मला आज वाटतंय हे जाणीवपूर्वक नेत्याने केलेलं आहे. ही संतभूमी संपवायचा माझा आरोप आहे. हे षडयंत्र आहे.
याच्या पाठीमागं माइंड कोण असेल तर ते शोधून काढलं पाहिजे आणि वक्त्यांनी बरोबर बोललेले आहे. त्याचं कारण मी उदाहरण शेवटी सांगणार आहे. खरे तुकाराम महाराजांचे जे शत्रू आहेत त्या शत्रूंची ही काम आहे. ते शत्रू आधी संपलेले नाहीत आणि त्यांचं हे माइंड आहे की ज्ञानोबा तुकोबांनी समता मांडला, समता समाप्त करायची ही विषमतावाद्यांची कारस्थान आहे. तुम्ही म्हणा पुराव्यानिशी पुरावा आहे माझ्याकडे. 2011ची अधिसूचना जी न्याय होती, 250 हेक्टर डोंगर भामचंद्राचा सुरक्षित झालेला आहे 2011च्या राज्य संरक्षित स्मारकानुसार. त्याचप्रमाणे 259 हेक्टर डोंगर भंडारा डोंगर राज्य संरक्षित स्मारक अधिसूचना संरक्षित झालेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाने 2011ला घोषित केलेले आहे नकाशासह. काहींच्याकडे पुस्तिका मी तुकोबा संत भूमीच्या रणांगणात त्या पुस्तिकेत नकाशे दिलेले आहेत बघा. त्या अधिसूचनेनुसार डिक्लेअर केलेल्या जागेचे पायथ्यापासून 1000 फूट म्हणजे 300 मीटर नियमाप्रमाणे डोंगर संरक्षित आहेत. आणि डोंगराच्या पायथ्याला जे मालिशी आणलेले आहे, डोंगराचा पायथ्याच तोडला जात आहे. इकडून बिल्डर हल्ला चढवत आहे, इकडून एमआयडीसी हल्ला चढवते. म्हणजे तुकोबांची तपोमी तुम्हाला संपवायचे हे नक्की कारस्थान आहे. आणि यांच्या पाठीमागे हे सगळं षडयंत्र आहे. 2018ला ही अधिसूचना कायमस्वरूपी लागू करावी, अध्यादेशात रूपांतर करावी म्हणून पुणे जिल्हा कार्यालयासमोर 5.5 महिने मी भजन आंदोलन केलं होतं. आपण संत साधू सणाशील मार्गाला जावं, शासन चित्तशुद्धी व्हावी. जे खरांची व्यंकटी सांडवा बनणारा आमचा परंपरा ज्ञानोबाची म्हटलं यांची वाकडा मार्ग निघून जाईल, चित्तशुद्धी होऊन निर्णय घेईल. पण निर्णय गेला होता अनुकूल. काय घेतला होता? 2018ला माझी जी मागणी होती ती कायमस्वरूपी अध्यादेशात रूपांतर करावी आणि ताबडतोब एमआयडीसीचं जे उत्खनन आहे, बिल्डरांचं जे उत्खनन आहे ते थांबवावं म्हणून त्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला होता. त्या आदेशाचं पत्र माझ्याकडे 2018ला. काय की मधुसूदन महाराजांची मागणी ही संविधानिक असल्यामुळं जोपर्यंत या अधिसूचनेवरती निर्णय होत नाही तोपर्यंत इथल्या बिल्डरांनी एमआयडीसी अभियंत्याला पत्र आहे, पुरातत्वला पत्र आहे, कुठल्याही प्रकारच्या तिथल्या कंपन्यांची कामं करायची नाही, बिल्डर आणि खाडकूट करायचं नाही असा आदेश आहे. आणि जर काय तुम्ही जर आगाऊपणा केला, कंपन्यांची कामं चालू ठेवली आणि तुमच्या त्या कारनाम्यामुळं जर वारकरी खवळले आणि जाऊ सारख्या कंपन्या पिटवून टाकल्या तर आमचा काय संबंध नाही. म्हणजे सर्व जिल्हा प्रशासनाला हात वर केलं की आम्ही जबाबदार. म्हणजे हे माहित होतं कलेक्टरला ह्या कंपन्या महाराष्ट्रातले वारकरी पिटवूही शकतात. म्हणून त्याने दिलं शेवटी काय की जर काय कमी जास्त आंदोलकांच्याकडून झालं तुम्ही कंपन्या चालू केल्यानंतर तर आम्ही जबाबदार. म्हणजे स्पष्टता त्या आदेशामध्ये. मग तुम्ही म्हणाल हे झालं होतं मग कंपन्या बंद झाल्या नाही. मग हा तुम्ही केला लगेच 10-15 दिवसामध्ये पुणे जिल्ह्याचा बापट म्हटल्यानंतर तुमच्या ज्यांना डोक्यात पडलाच असेल त्यांना. ज्याच्याकडे माझे कितीतरी प्रस्ताव आहेत, अरे बाबा पालकमंत्री म्हणून या डोंगराची संविधानिक अधिसूचना आहे, कायमस्वरूपी लागू व्हावी, त्या अधिकृत कामं थांबवावी. पण त्यावेळी तुला काही एका पत्राचं उत्तर द्यायला सुचलं नाही. पण कलेक्टर ऑफिस कडून मिटिंगला लगेच तो हजर राहिला, कलेक्टरचा आदेश धुडकावून लावला आणि लगेच काय आदेश पारित केला? कंपन्यांची कामं पूर्ववत चालू राहावी. कोण घात करणारा? तुकोबारायांच्या तपोभूमीचा घात करणारा कोण? तुम्हाला आता कळाला असेल कोण माइंड आहे कुणाचा याच्या पाठीमागं. ना अरे ज्या तुकोबारायांच्यावरती तुम्ही आघात केले, जीवनभर त्यांना छळ सत्य मानत असताना जगातला पहिला सत्याग्रही संत, त्या संताला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला. तेच माइंड आज काम करत. मला सोक्ष मोक्ष करायचा महाराष्ट्रात. त्या बापटाला काय अधिकार आहे हो? पूर्वज कामं चालू करा. तू काय संविधानिक आहे? तुला काय संविधानाच्या झेटाचा अभ्यास आहे तुझा? हे मला तुकोबारायांच्या भाषेत बोलावं लागतं. तरी तुकोबारायांच्या शिव्या मी वापरत नाही बरं का. माझ्या रोमात तुकाराम भिजलेला आहे. एक शिवी गाठ्याची बाहेर काढली ना
तुम्हाला ऐकण्याची सुद्धा राज्यकर्त्याहो झिंझिण्यातील डोक्यात अशा शिव्या तुकाराम महाराजांच्या गात्यात काय हे आपलं काय आता आम्ही शिकलो मग सभ्य मग कसं बोलायचं ते तुकोबारांच्या अभंगात सुद्धा काय ते गांधीजीला मुली कोण म्हणत नाही काशीची तिला मवाळ का म्हणतात जसं आहे तसं बोला. अरे भले तरी देऊ हे राज्यकर्त्या हो तुम्ही आमच्याशी जर सरळपणाने वागला तर आम्ही गांधीची गंगोटी फिरून द्यायला तयार आहोत. पण जर तुम्ही या संत ओबीसी नाटागिरी कराल तर उलटी पताका डोक्यात पडल्याशिवाय राहणार नाही. ती वेळ काठी का आणि काठीला असणारी पताका सरळ काठी काय भले तरी देऊ गांधीजी लंगोटी नाठा ते माती हलवू काठी जे मागं पुढं करून टाकले तरी आपण महाराज भाषण असं म्हणायला पाहिजे नाठा ते माती हलवू काठी. नाठागिरी करा तर डोक्यात काठीच तुमच्या पडणार आहे. दारू पेटवली याच्यावरून तुमच्या आकडा जाग्यावर यायला पाहिजे होता वारकरी काय करू शकतो. त्या दारू पेटवणारा लक्षात घ्या वारकरीच आहे. पण काही वारकरी श्रेय घेऊन गेले पळून सांगायला कोणी तयार नाही. दारू पेटवली गेलो कंपनीच्या दारात हजारो पोलिसांचा फौज पाठा गावाला अटक झाली असती सगळ्या शिंदे गावाला. कंपनी पेटवणारा इथं आहे पेटवली कंपनी द्या रिपोर्ट ते PSI यांना माहिती होते. अहो डाव काय म्हणजे महाराज आंदोलन तुम्ही पेटवलंय बसा आता प्रशस्त जागेत जाऊ. आता तुमची प्रशस्त जागा मला माहित आहे येरोडा कारागृह जे प्रशस्त जागा यांची. अहो तिथं सुद्धा माझी काव्याची पत्र आहे. तिथं साक्षीला साखरचंद मला लोखंडे आहे त्यांना मी पत्र दिलेलं आहे. त्या पत्रात मी उल्लेख केलेला आहे. अरे कारागृहाचे भयका अम्मा दाविकारे शंढानो सद्रक्षावे खर निर्दारुनी ब्रीद आठवा दंडानो. आमचं ऋषीमुनींचं ब्रीद घेतलं ना तुम्ही इथे मिरवते ना सद्रक्षणाय खर निग्रहणाय देत आमचं हे ब्रीद आहे. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. त्यामुळे आम्हाला प्रशस्त जागेविषयी काय विशेष वाटत नाही. काय कारागृहाचे भय आम्हाला दाखवू नका. आणि कारागृह एवढं माझ्यासाठी विश्राम नाम आहे. पुढे हे विश्राम नाम असेल अहो बाहेर रात्रंदी नाम युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि म्हणून त्याच्यापेक्षा कारागृह बरं नाही. पोलीस दारात संरक्षणासाठी आज सुंदर थंडगार दगडी खोले काय वेगळे टाइम टू टाइम खाणं आहे याच्यापेक्षा काय पाहिजे. म्हणून मी माझी काव्य ठीक आहे. कारागृह ये रवडा मजला गमे विश्राम धाम निवांत कालीन सुखे गायीन विजयी विठ्ठल नाम. निवांत कालीन विजयी निवांत कालीन सुखे गायीन विजयी विठ्ठल नाम. आणि विजय झालेला आहे लढा घाबरू नका. हा फकीर तुमच्या पाठीशी आहे संविधान तुमच्या पाठीशी. म्हणून जास्त बोलणं मला उचित वाटत नाही. मोठं महाभारत आहे. महाभारत सारांशाने मी तुकोबा संत भूमीच्या रणांगणात माझी काही जर आपण पुस्तिका आणल्या असतील तर कृपया इथं जमलेल्या नंतर प्रत्येक प्रत आपण देऊ. कुणी उठायचं नाही. तुकोबा संत भूमीच्या रणांगणात ती पुस्तिका घेतल्याशिवाय जायचं नाही. पुस्तिका आणलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला सगळा तडा करेल. आपण जिंकलेलो आहे आणि पुढे ही अशीच लढाई चालू राहणार आहे. आणि ही लढाई महाराष्ट्र ढवळून टाकणार आहे. महाराष्ट्र ढवळून टाकणार आहे. चिंतन मंथन करणार आहे. हा महाराष्ट्र संतांचा आहे. हा पाखांड्यांचा नाही. जे राजकारणात पाखांडी घुसलेले आहेत ते धर्माच्या राजकारणात पाखांडी हा पाखांड्याला परास्त करणारा तुकाराम जागा झालेला आहे. लक्षात घ्या. म्हणून ही संविधानिक लढाई आहे. पाठीमागून पुरस्काराचा बाबा आलेला आहे. राजमुद्रा बोलायचं बोलणं अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या. राजमुद्रा दिली जाणार आहे. पण महत्वाचं तुम्हाला सांगतो तुम्हाला काही तुम्ही त्या जिल्हा प्रशासनात जाताय तहसील प्रशासनात जाताय मंत्रालयात जाताय तुम्ही कधी राजमुद्रा पाहिली किंवा छत्रपती शिवरायांची मूळ ही छत्रपती शिवाजी महाराज की ही खरी राजमुद्रा छत्रपती शिवरायांची काय आहे. प्रतिपद चंद्रलेखे व भरतीष्णुर विश्ववंदिता शाह सूनो शिवस्तेशा मुद्रा भद्राय राजते. अरे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणार हे विश्ववंदनीय शहाजी राजांचा पुत्र शिवाजी त्याचं हे राज्य आणि कल्याणकारक
मुद्रा भद्राय गाजते, ही त्या राजाची कल्याणकारक मुद्रा आहे. हरामखोर राज्यकर्त्यानो, आमच्या छत्रपतींची राजमुद्रा तुम्हाला चोरण्याचा अधिकार कोणी दिला हो? बघा, याचे कारनामे यांनी काय केलेलं आहे. या राजमुद्रेतून पहिली पंक्ती तशी ठेवलेली आहे. प्रतिपद चंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता तशीच्या तशी घेतलेली आहे. आणि शाह सुनो शिवसेशा, शहाजी राजांचा पुत्र शिवाजीला बेदखल करून टाकलेला आहे, काढून टाकलेला आहे. आणि तिथं दिलेलं आहे महाराष्ट्रस्य राज्यस्य. पुढे तसंच मुद्रा भद्राय राजते तसंच ठेवलेलं आहे. महाराष्ट्रस्य राज्यस्य म्हणजे महाराष्ट्राच्या राज्याची मुद्रा आहे. हरामखोराओ, या छत्रपतींच्या जगद्गुरूंच्या तपोभूमीला एकीकडे सुरुंग लावताय, तपोभूमी फोडताय आणि तुमचं सोडवळ एवढं राज्य आहे का? हा, सोडवळ छत्रपतींची. हे सालो मालो आहे, सालो मालो. लक्षात घ्या, सालो मालो हालीचे दास, त्याने अवघा केला नाश. तसं सालो मालूची कथा ऐकली नाही तुम्ही कधी? सालो मी काय करायचे, आमचे तुकोबर आहे भामाचंद्रात अभंग द्यायचे आणि अभंग दिला गायला लागले की तिथं जाऊन ते उतरायचे आणि तसा तो सालोपर्यंत येऊन पोचायचे त्यांचे दूध आणि अभंग महाराज की रचना. आणि इथं दिवून सालो काय करायचा, नाही म्हणायचं माझा अभंग. बघा ती जुन्या चित्रपटात हा सीन आहे, जुन्या चित्रपटात बघा, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. हो सालो म्हणे काय लावायचा अभंग कुणाचा, तुकोबाचा. तसं राजमुद्रा कुणाची, छत्रपतींची. आणि हे काय लावतात, महाराष्ट्रस्य राज्यस्य. यांचा पाडाव केवळ ही राजमुद्रा करू शकते महाराज. काय तुम्हाला ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये बदल करण्याचा अधिकार कुणी दिला? एखादा जर तुका म्हणेच्या ऐवजी एखादा शिंदे म्हणे, पवार म्हणे, फडणवीस म्हणे, मान्य करा का महाराष्ट्र? अरे तुम्हाला कुठे कचरा कोणी फेकून देतील असे उद्योग बंद करा. पहिली राजमुद्रा पूर्ववत करा. त्या अपराधाचे दंड तुम्हाला देणारच आहे वारकरी. हा वारकरी दंड देणार आहे, लक्षात घ्या. आणि या मावल्यांना घेऊन संघ म्हणून म्हटलं हा भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. यांची वाट लावायला आपल्याला वेळ लागणार नाही, एवढी ताकद या फकीरामध्ये आहे. काय भीषण आहे माझ्यापुढे यायची या मुद्द्यावरती बोलण्याची. आणि काय सांगतं यायला विचारलं या तंत्रज्ञानाला, आणि ह्याच्या बाबतीत काय ते काय आहे की संविधानाने थोडी तडजोड केलेली आहे. मग आम्ही बी महाभारतात तडजोड करून आम्हाला नको ते श्लोक काढून टाकून आमचे घाटे तर चालतील काय? कर्मकांडाने जे पाखंडपणा मारतो काय पुराण ग्रंथामध्ये, हा वेदामध्ये, ते आम्ही काढून टाकतो, तिथं आमचे घालतो. आम्हाला प्रियाचे चालेल का? याची उत्तर द्यावी या पुरोहितांनी. आणि यांच्या पाठीमागे पुरोहिताचाच माहिती आहे, लक्षात घ्या. राजमुद्रा संपवायची, शिवरायांचा इतिहास संपवायचा, तुकारामाला संपवायचं. आणि संपवण्यासाठीची कारस्थान आहे ही तुमची कारस्थान उचकटून फेकून द्यायचं ताकद आज छत्रपतींच्या या मावळ्यामध्ये आहे. मधुसूदन पाटील तुम्हाला